मित्रांनो, शंभूराजे करिअर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता। तर पहा, आपला प्रश्न काय आहे, खालील प्रश्नात चौकोन किती आहेत, म्हणजे काय, खालील आकृतीमध्ये चौकोनाची संख्या किती आहे। आपल्याला काय करायचं आहे, या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत याची संख्या आपल्याला काढायची आहे। त्याची सोपी ट्रिक आहे, याची सोपी ट्रिक काय आहे, सर्वप्रथम त्यांची मांडणी करून घ्या। 3, 4 आणि 5 सर्वप्रथम त्याची आडवी मांडणी करून घ्या, त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्या। 2, 3, 4 आणि 5 आपल्याला काय करायचं आहे, आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीची आपल्याला बेरीज करायची आहे। 2, 3, 4 आणि 5 यांची बेरीज करून घ्या। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 हे झालं आडवी मांडणीचं। त्यानंतर उभी मांडणीची मांडणी करून घ्या। +2 +3 +4 +5 याची सुद्धा बेरीज करून घ्या। 10 आणि 5 15 आता येते काय करायचं आहे, दोन्हीचा करायचा आहे गुणाकार, म्हणजे 15 गुणिले 15 तर 15 चा वर्ग किती आहे, 15 चा वर्ग आहे 225। 15 चा वर्ग किती आहे 225। ऑप्शन नंबर 1, तर आपलं उत्तर काय आलं आहे 225, ऑप्शन नंबर 1। त्याचप्रमाणे तुमच्यासाठी पुढला प्रश्न घ्या, त्याचं उत्तर कमेंट मध्ये लवकर सांगा। हा सुद्धा त्याचप्रमाणे आहे। ज्यांचं उत्तर आलं आहे त्यांनी कमेंट करा। तर पहा मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला आडवी मांडणी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्यायची आहे। आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे आणि त्या बेरजीचा गुणाकार करायचा आहे। तर पहा, त्यांची बेरीज करून घ्या। 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 उभ्या मांडणीचा बेरीज करून घ्या। 3, 3 आणि 3 6 आपल्याला काय करायचं आहे, आता आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीची आपल्याला गुणाकार करायचा आहे। काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। 10 गुणिले 7 60 आपलं उत्तर काय आलं आहे 60, ऑप्शन नंबर 4। याचप्रमाणे पुढला प्रश्न घ्या। सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला आडवी मांडणी करून घ्यायची आहे। आडवी मांडणी करा, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्यायची आहे। तिसरी पद्धत काय, आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीची बेरीज करायची आहे। बघा, आणि आडवी मांडणीची बेरीज किती आली आहे 3, उभ्या मांडणीची बेरीज करून घ्या। 2, 3, 4 आणि 5 यांची करा बेरीज। 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 त्याच्यानंतर चौथी स्टेप काय आहे, आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीची का आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। 3 गुणिले 15 15 3 45 आपलं उत्तर काय आलं आहे 45, ऑप्शन नंबर
1. त्याचप्रमाणे पुढला प्रश्न घ्या मित्रांनो. त्याच सांगितल्याच्या पद्धतीने सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला आडवी मांडणी करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्यायची आहे. तिसरी स्टेप काय आहे, आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. चौथी स्टेप काय आहे, आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीची जी बेरीज आहे त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. जे गुणाकार येईल ते आपलं उत्तर असेल. तर पहा, सुरुवातीला काय करायचं आहे, आडवी मांडणी करून घ्या. त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्या. दुसरी स्टेप काय सांगितली होती आपण, आडव्या मांडणीची बेरीज करा. आडव्या मांडणीची बेरीज किती आली आहे, 3 आणि 3 6. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, तिसरी स्टेप मध्ये उभ्या मांडणीची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. 3 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. चौथी स्टेप काय सांगितली होती, आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीचं आपल्याला काय करायचं आहे, जे उत्तर आलं आहे त्याचं काय करायचं आहे, जी बेरीज आली आहे त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, 6 आणि 15चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 15 6 90. आपलं उत्तर किती आलं आहे, 90. ऑप्शन नंबर 2. पुढला प्रश्न घ्या मित्रांनो. हा प्रश्न त्याचप्रमाणे आहे, लेकिन प्रश्नामध्ये थोडं चेंजेस केलेला आहे. काय केलं आहे, चेंज केला आहे. या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, खालील प्रश्नात वर्तुळाच्या केंद्रबिंदूची आडव्या व उभ्या रेषांची जोडणी केली असता किती चौकोन तयार होतील. काय सांगितलं आहे, किती चौकोन तयार होतील. तर प्रश्नाची एक एक स्टेप जाणून घ्या. पहिल्यांदा खालील प्रश्नामध्ये आडव्या केंद्रबिंदूची आडव्या व उभ्या रेषेत जोडणी. तर पहा, पहिल्यांदा त्यांची जोडणी करून घ्या. त्याच्यानंतर उभ्या रेषेत जोडणी करून घ्या. जोडणी केली असता किती चौकोन तयार होते. जोडणी झाल्याच्या नंतर त्याचप्रमाणे सुरुवातीला आडवी मांडणी करून घ्या, त्याच्यानंतर उभी मांडणी करून घ्या. दुसरी स्टेप काय सांगितली होती, यांची बेरीज करा. ऑप्शन चुकलेला आहे, इथं 18 आहे. यांची काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. पुढला प्रश्न घ्या. याच्यामध्ये ऑप्शन चुकला आहे. हा प्रश्न सोडवा. चौथा ऑप्शन काय आहे, 30 आहे. प्रश्न सोडवा. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर याची आपल्याला काय करायचं आहे, मांडणी करून घ्यायची आहे. आडवी मांडणी करून घ्या. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, उभी मांडणी करून घ्या. आडव्या मांडणी आणि उभ्या मांडणीची आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. पहा,
तीन, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. उभय मांडणीची बेरीज करा. याची किती आला आहे 3. जी बेरीज आली त्याचा काय आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. 10 त्रिक 30. तर आपलं उत्तर काय आलं आहे ऑप्शन नंबर 4 30. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.